येस, यावेळेस आपण जावळ्याच्या रविवारा संदर्भातून जो शास्त्र भाग आहे, विशेष करून मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायामध्ये हा शास्त्र भाग आहे आणि 1 ते 11 वचन आपण एकत्रितरित्या वाचूया. 21वा अध्याय 1 ते 11 वचन आपण सगळे मिळून वाचणार. काढलं पवित्र शास्त्र? ठीक आहे, आपण वाचूया 1 वचनापासून. ते यरुशलेम जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगेवर पोहोचले तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तिथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आठवते, ती सोडून माझ्याकडे आणा आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. संदेशकाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडाच्या काड्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसन्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, मृत्युलोकी होसन्ना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातून नासरेतातून आलेला हा येशू संदेशवाहक आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. जगभरामध्ये आज जावळ्याचा रविवार साजरा करत आहे. प्रत्येक चर्च मध्ये जावळ्याचा रविवार साजरा करतात. बायबल मध्ये एकूण 2500 भविष्यवाणी आहेत. लक्ष देऊन ऐकायचं. किती भविष्यवाणी आहे? 2500. बायबल मध्ये 2500 भविष्यवाणी आहेत. त्यातल्या ऑलमोस्ट जवळजवळ 2000 भविष्यवाणी या जगामध्ये पूर्ण झाले आणि काही पूर्ण होत आहेत. आज जो आपण शास्त्रभाग मत्तयाचा वाचला, खास करून या शास्त्रभागामधून मंडळांमध्ये चर्चमध्ये बोललं जातं. कारण मत्तयाने जे काही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, लक्ष देऊन ऐकायचं, ते फार महत्वाचं आहे. का मत्तयाचा शास्त्रभाग वाचला? त्याच्या मागचं कारण आहे. बऱ्याच मंडळांमध्ये म्हणा हा शास्त्रभाग वाचला जातो आणि मत्तयमध्ये खास विशेष करून चांगलं स्पष्टीकरण या शास्त्रभागाचं दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं जय उत्सवाने यरुशलेममध्ये येणं याचं वर्णन त्याने खूप सुंदररीत्या केले. का? त्याच्या मागचं कारण आहे. पहा, जो जावळ्याचा रविवार आज मंडळांमध्ये साजरा केला जात आहे, याच्या माग एक भविष्यवाणी आहे जी पूर्ण झाली. जुन्या करारामध्ये जकर्या नावाचा संदेश आहे, जकर्याचं पुस्तक आहे आणि त्याचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये ही भविष्यवाणी. काढा बरं प्रत्येकाने जकर्या याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन काढा. आणि त्यामध्ये काय लिहिले? 9:9 मध्ये, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर, म्हणजे
शिंगरावर बसून येत आहे. आमेन, हालेलुया. आणि मग ही जी भविष्यवाणी जकर्याने केलेली आहे 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये, ही पूर्ण होत असताना मत्तई खूप सुंदर रीतीने त्याच्या 21व्या अध्यायामध्ये लिहितो. कारण माहिती तुम्हाला, कारण हे आहे की मत्तई जेव्हा पुस्तक तुम्ही वाचाल शास्त्रातून, ऐका, मत्तईचं पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल शास्त्रातून, तेव्हा मत्तई हा एकच विषय सांगतो आणि तो विषय हा आहे की येशू ख्रिस्त हा राजा आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्हाला पाहायचं असेल मी जे बोलत आहे ते खरं आहे, तर मत्तई याचा 2रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मत्तई काय म्हणतो 2:2 मध्ये काय लिहिते पहा. मत्तई शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन काय सांगतं, जोरात वाचा. यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. हालेलुया. यहुद्यांचा राजा जन्मास आला. मत्तई हे त्याच्या पुस्तकामध्ये वारंवार सांगतो की येशू हा जो देवाचा पुत्र आहे, हा एक राजांचा राजा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो राजांचा राजा आहे हे मत्तई सांगत आहे. आणि म्हणून त्याने जे काही वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये ते खूप सुंदर आहे. आणि या मत्तईच्याच शुभवर्तमानाच्या 27व्या अध्यायाच्या 37 वचनामध्ये आणखी एक गोष्ट राजाविषयी आपल्याला पाहायला मिळते. मत्तई 27:37, त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला. तो असा, हा यहुद्यांचा राजा येशू आहे. हालेलुया. आणि त्यांनी त्यांच्या दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला, वधस्तंभावर पाटी लावली आणि त्या पाठीवर असं लिहिलं होतं. काय लिहिलं होतं त्या पाठीवर, की हा यहुद्यांचा राजा येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशू ज्याची आम्ही उपासना आराधना करत आहोत, तो महान राजांचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही त्याची लेकरं आहोत, आम्ही स्वर्गीय पित्याची लेकरं आहोत. प्रियांनो, आम्ही स्वतःला धन्य म्हणलं पाहिजे, आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे, कारण त्याच्या घरातले वारसदार आपण आहोत. हालेलुया, हालेलुया. मी जे बोलत आहे तुम्हाला कळलं असतं, तुम्ही आनंदाने उड्या मारून टाळ्या वाजवल्या असत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण मी त्या राजाच्या घरातला मुलगा आणि मुलगी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि जर हेच सांगत आहे, पहा तो राजा येत आहे. त्या राजाचं वर्णन मत्तई खूप चांगल्या प्रकारे करतो. आम्ही सुद्धा त्या राजाचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. आज पालखीबाई दानर्पणासाठी प्रार्थना करतो आणि मी प्रत्येकाची प्रार्थना बारकाईने ऐकतो मी, कारण त्या प्रार्थनेचा आदर करतो. कारण प्रत्येक व्यक्ती स्वर्गीय देवाकडे प्रार्थना करतो. आणि प्रार्थना करत असताना त्या म्हणत होत्या की आम्ही जेव्हा दान देतो, परमेश्वर आम्हाला हे माहित असावं की आम्ही राजाच्या भेटीला येताना कसं अर्पण दिलं पाहिजे, कारण तो राजा सन्मानास पात्र आहे, तो राजा आदरास पात्र आहे. प्रियांनो, ज्या राजाची आपण उपासना करतो त्याला आदर द्या, त्याला सन्मान द्या, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला हे कळेल की आम्ही त्याला आदर आणि सन्मान द्यावा, आमचा सुद्धा आदर आणि सन्मान समाजामध्ये वाढणार आहे. जकर्या म्हणतो त्याच्या भविष्यवाणीमध्ये की तो राजा येणार आहे. मी तर म्हणतो तो आला आहे आणि आता तो दुसऱ्यांदा पुन्हा येणार आहे. आमेन, हालेलुया. त्याच्या तयारीला आम्ही प्रत्येकाने लागलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग जकर्याच्या भविष्यवाणीमध्ये म्हणतो तो, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, त्याचा सन्मान करा, त्याचा आदर करा. आणखी तो पुढे म्हणतो, तो राजा कसा आहे, तो राजा न्यायी राजा आहे. प्रेज द लॉर्ड, आमेन. तो कसा राजा आहे, हो न्यायी राजा आहे. तो योग्य प्रकारचा न्याय करणारा राजा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि न्याय अत्यंत महत्वाचा आहे. न्यायाविषयी देवाचं वचन काय सांगता मला, स्तोत्र संहिता ज्याचा 89 अध्याय 14 वचन. स्तोत्र संहिता काढा प्रत्येकाने, 89 आणि 14 काय लिहिले पहा बरं. न्यायाविषयी तो राजा न्यायी राजा आहे.
प्रेज द लॉर्ड. नीती व न्याय ही तुझ्या सिंहासनाचा किंवा राजासनाचा पाया आहे. दया व सत्य तुझे सेवक आहेत. आमेन. अनुवाद 32. खूप सुंदर वचन आहे ती. कशाविषयी सांगतात की परमेश्वर हा एक चांगला न्यायाधीश आहे, न्याय करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. अनुवादाचं पुस्तक 32 अध्याय 4 वचन. तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्वसनीय देव आहे, तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या काही अनिती नाही, त्याच्या काही अनिती नाही. तो न्यायी व सरळ आहे. तो परमेश्वर न्यायी आणि कसा आहे. आमेन. हालेलुया. तो राजा जो आहे तो न्यायी आणि सरळ आहे. प्रेम. हालेलुया. त्याच्या काही न्याय आहे. तो कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या मार्गाने चालणारे लेकरं आहात. तुम्ही धार्मिकतेची आवड धरणारे लेकरं आहात. बऱ्याच वेळा समाजात जगत असताना अनेक प्रकारच्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतं. मनात एक भावना निर्माण होते की माझ्यावर अन्याय होत आहे, देव पाहत नाही. देव हा न्यायी परमेश्वर आहे. प्रियांनो, देव तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. हालेलुया. तो योग्य न्याय करणारा परमेश्वर आहे. तो सरळ परमेश्वर आहे. न्यायाचं उदाहरण पाहिलं बायबल मध्ये तर दाविदाचा मुलगा शलोमोन राजा हा जेव्हा राजा झाला आणि हा गिबोन नावाच्या डोंगरावर जेव्हा उभा असताना त्या ठिकाणी देवाचं दर्शन त्याला झालेलं आहे आणि तो देव प्रकट झाल्यानंतर देव म्हणतो तू माग, तुला काय पाहिजे. आणि मग त्यावेळेस हा शलोमोन नावाचा राजा हा काय मागतो त्याला. हा मला ज्ञान दे, मला न्याय करणारी बुद्धी तू दे. ऐका, लक्षातून ऐका. कारण मला राज्य चालवायचं, मला लोकांमध्ये बसायचं उठायचं, लोकांच्या अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत, त्याचा योग्य प्रकारे न्याय मला करायचा आहे. आणि मग परमेश्वर त्याला न्याय बुद्धी देतो. आणि त्याच शास्त्र भागामध्ये सलमोनाने केलेला जो न्याय आहे त्याच्याविषयी दिलेला आहे. माझ्या संगती काढा पहिले राजे ज्याचा 3 अध्याय. सलमोनाने केलेला न्याय. मी का सलमोनाविषयी बोलत आहे हे तुम्हाला कळेल. 3 अध्याय 16 ते 28 वचन मी वाचणार आहे. लक्ष देऊन ऐका. पहिले राजे 3 अध्याय 16 ते 28 वचन. 16 वचन. त्या दिवसामध्ये 2 वेश्या राजाकडे येऊन त्याच्या समोर उभ्या राहिल्या. शलोमोन राजासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. 2 वेश्यांची गोष्ट या ठिकाणी लिहिलेली. हिच्या बरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले. मी प्रसूत झाल्यावर 3ऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रसूत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो आणि आम्हा दोघांशिवाय घरात कोणी परके नव्हते. रात्री या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले. तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजवला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजवले. सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले. दुसरी स्त्री म्हणाली, छे नाही, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. पहिली म्हणाली, छे नाही, मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. असे त्या राजापुढे त्या बोलल्या. राजा म्हणाला, एक म्हणते जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. दुसरी म्हणते, छे नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. मग राजा म्हणाला, मला तलवार आणून द्या. तेव्हा राजाला तलवार आणून दिली. राजा म्हणाला, या जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या. तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका,
दुसरी स्त्री म्हणाली, तो न माझा न तुझा, त्याचे 2 भाग करा. मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई. राजाने हा न्याय केला. तो सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेला. तेव्हा त्यांच्या ठाई राजाविषयी उच्च बुद्धी उत्पन्न झाली, कारण न्याय निवडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठाई आहे हे त्यांना दिसून आले. आमेन, हालेलुया. सुंदर शास्त्र भाग आहे. आणि बऱ्याच वेळा युट्यूबला जर तुम्ही पाहिली ही स्टोरी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. सलोमोनाने केलेला न्याय खूप सुंदर युक्तिवादाने हा न्याय केल्यानंतर सगळ्या लोकांना कळालं की परमेश्वराने आमच्या राजाला खूप सुंदर अशी न्याय बुद्धी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणाचा खटला मिटला. जिचा मुलगा होता तिला मुलगा तो देण्यात आला. पण मूल देत असताना खरंच कोणाचा मूल आहे हे शोधण्यासाठी जी बुद्धी न्याय बुद्धी आहे परमेश्वरापासून आहे. देव हा न्यायी आहे. आणि येशू ख्रिस्त शास्त्र वचनामध्ये असं म्हणतो, मत्तय 12:42 मध्ये तो काय बोलत आहे तुम्ही सगळ्यांनी काढा. हा शास्त्र भाग सांगण्यामागचं कारण आहे ते. मत्तय 12:42 काय लिहिलंय? दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढी बरोबर उठून हिला दोषी ठरवील, कारण ती सलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, सलोमोनापेक्षा थोर असा एक येते आहे. आमेन, हालेलुया. आणि मग या ठिकाणी असलेले सलोमोनापेक्षा थोर एक इथे आहे जो न्यायाधीश आहे. आमेन. तो थोर कोण आहे? तो थोर येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. जर सलोमोनाला अशा प्रकारची न्यायबुद्धी जगामध्ये असेल तर मला तुम्हाला सांगायचंय, ज्या राजाची उपासना आपण करतो तो सलोमोनापेक्षाही न्यायी असा राजा आहे. आमेन. त्याला कोणी फसवू शकत नाही, त्याला कोणी गणवू शकत नाही. योग्य प्रकारचा न्याय करणारा, योग्य प्रकारचा न्याय निवाडा करणारा आपला परमेश्वर आहे. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकासाठी परमेश्वराची महान योजना आहे. प्रत्येकासाठी परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. आमेन, हालेलुया. आणि म्हणून जकर्या म्हणतो त्याच्या भविष्यवाणीमध्ये की पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो परमेश्वर, तो राजा न्यायी परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्तातलं जीवन जगत असताना, बऱ्याच वेळा छळातून, दुःखातून, त्रासातून जात असताना असा कधीच विचार करू नका की माझ्यावर अन्याय होत आहे. परमेश्वर तुमचा जो राजा आहे तो तुमचा योग्य प्रकारचा न्याय करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. तो तुमचा अन्याय कधीच होऊ देणार नाही. जसं सलोमोनाने त्या बहिणीवर अन्याय होऊ दिला नाही. तिचा मुलगा तिला बरोबर त्यांनी मिळवून दिला. परमेश्वर सुद्धा तुमच्यावर कधी अन्याय होऊ देणार. एखाद्याने जर तुम्हाला फसवलं तर योग्य प्रकारचा न्याय होणार आहे. तुम्ही म्हणाल मी फसलो, मला त्याने फसवलं. लक्षात ठेवा, देव कुणाला सोडत नाही, कारण देव हा न्यायी देव आहे. आमेन. हा, याकोबाने आपल्या बापाला फसवलं का? कुणाला फसवलं? बापाला, ज्याचं नाव इसाहाक आहे, त्याला फसवलं. आणि मग मामाने याकोबाला फसवलं. ही बुद्धी कुठून आली? याकोबाच्या मामाच्या डोक्यामध्ये. देव न्यायी देव आहे. तुम्ही वागा कसं होणार आहे? ऐकत आहात का? ऐकत आहात का? किती वर्षांनी न्याय झाला? म्हणून मुलांनो, बापांना आईला फसवायचं नाही. बरेचशी मुलं म्हणतात आई बापाला काय कळतंय, मोबाईल मध्ये खेळा, मोबाईल मध्ये पहा, चॅटिंग चाललं तर बापाला काय कळतंय, आईला काय कळतंय? बापाला आईला फसवायचं. लक्षात ठेवा, आई बापाला आज फसवाल, भविष्यामध्ये तुम्हाला कोणीतरी फसवणार आहे. याकोबाने आपल्या बापाला फसवलं. ऐका, परिणाम असा झाला, बापाला फसवलं. देव हा न्यायी परमेश्वर. देव हा न्यायी परमेश्वर, हे तुम्हाला मला सांगायचं. आई वडिलांना कधीही फसवायचं नाही. तुम्ही किती बुद्धिमान आणि किती ज्ञानी आणि किती जरी हुशार झाला तरी आई वडिलांना फसवायचं नाही, कारण रिझल्ट जवळच आहे. काय आहे? रिझल्ट जवळच आहे, समोरच आहे. जे नको ते पदरात पडेल.
याकोबाच्या बी पदरात काय पडलं? 7 वर्षाने नको तेच पडलं. आणि म्हणलं आता काय करायचं? कर म्हणलं आपण गाढवासारखी मेहनत. 7 वर्ष राहा माझ्या मुलीसाठी, लेकिनीसाठी 7 वर्ष राहा. 14 वर्ष जी मुलगी पाहिजे होती, जिच्यावर त्याचं प्रेम होतं, जिचं नाव आहे राहेल, 14 वर्ष बापाची मेहनत चालली. 7 वर्षात फसला गेला. का? तुम्हाला मला हे का सांगायचंय? कारण देव हा न्यायी परमेश्वर आहे. तसा त्यांच्याविषयी न्याय आहे, आपल्याविषयी सुद्धा न्याय आहे. आपण ख्रिस्तामध्ये असताना सुद्धा आपण कुणाला फसवायचं नाही. ऐकतात? आपण जर फसवलं तर देव आपल्याला सोडेल का? सोडेल का? देव आपल्यालाही सोडणार. आणि म्हणून तो राजा ज्याची आपण भक्तीने उपासना करतो ते न्यायी राजा आहे. आमेन, 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 हालेलुया, हालेलुया. तो न्यायी राजा आहे. आणि पुढे त्या जकर्याच्या पुस्तकातल्या 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये लिहिले तो न्यायी व यशस्वी आहे. आमेन. अशा राजाची आपण उपासना करत आहोत. तो यशस्वी आहे. मी नेहमी म्हणतो यश आणि सुख हे परमेश्वरापासून. मनुष्य धडपड करतो, मनुष्य प्रयत्न करतो, हातपाय मारत राहतो यशस्वी होण्यासाठी आणि सुखी होण्यासाठी. करू नये असं माझं मत नाही, तुम्ही केलंही पाहिजे. तुमच्या कष्टाचं फळ परमेश्वर देईल, पण परमेश्वराला ते मान्य असलं पाहिजे. परमेश्वर हा यशस्वी परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. यश कोण देतं? यश कोण देतं? परमेश्वर. तो यशस्वी राजा आहे, तो यशस्वी परमेश्वर आहे. तुमच्या हाताला, तुमच्या कामाला यश देणारा, तुमच्या व्यवसायाला यश देणारा तो परमेश्वर. आमेन, आमेन. खूप छान. परमेश्वरापासून येते. परमेश्वर यश देणार आहे, त्याच्या हातामध्ये यश आहे. त्या देवाची आपण उपासना करतो. देव तुमच्या कामधंद्याला, तुमच्या व्यवसायाला, तुमच्या नोकरीला, तुमच्या जीवनाला तो यशस्वी करणारा परमेश्वर आहे. पोटीफराच्या घरामध्ये मोलकरी म्हणून, नोकर म्हणून विकला गेलेला योसेफ, त्या पोटीफराने काय पाहिलं? अरे हा मुलगा जावापासून माझ्या घरामध्ये आला, माझ्या घरामध्ये यश आलेलं आहे, माझ्या घरामध्ये बरकत आलेली आहे, माझी सगळी कामं सुरळीत चाललेली आहे. त्याने सगळा बिझनेस उचलला आणि कुणाला दिला? योसेफाच्या हातामध्ये. कारण योसेफाच्या हातामध्ये यश होतं, कारण त्याचा देव हा यशस्वी देव आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही जर फेल होत असाल तर तुम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे. यशस्वी राजाच्या मागे तुम्ही चाललं पाहिजे. होसन्ना होसन्ना ओरडत चाललं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे, त्याची उपासना करायला शिकलं पाहिजे, त्याची आराधना करायला शिकलं पाहिजे. त्याचं यश हे तुमचं यश आहे. तो यशस्वी आहे, तो तुम्हाला सुद्धा यशस्वी करणारा देव आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा. करा, छोट्यामध्ये सुद्धा देव बरकत देत असतो. बायबल मध्ये उदाहरण आहे, येशूने 5,000 लोकांना भाकरीने मासे चारले. ते काय भरमसाठ नव्हते, पुष्कळ नव्हते, ते थोडेच होते. जशी त्यांनी उपकार स्मरण केलं आणि वाटायला सुरुवात केली, 5,000 लोकांनी ते खाल्ल्याचं नेले. थोड्यामध्ये सुद्धा बरकत आहे, कारण त्या परमेश्वराचा हात त्याला लागला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मला सांगायचं आहे, परमेश्वर हा यशस्वी परमेश्वर. आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे. ज्या देवाची मी उपासना करतो तो यश देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून यहोशुआ जेव्हा लीडर झाला, मोशेच्या नंतर यहोशुआ लीडर झाला. खूप चांगलं कॅरेक्टर आहे यहोशुआचं. आणि जेव्हा तो यशस्वी झाला, तो जेव्हा लीडर झाला, तेव्हा आपल्याला पाहायला मिळतो तो आता म्हणाला, आता मी पाहिलेले 40 वर्षामध्ये या लोकांनी मोशेला किती त्रास दिला. आता या लोकांना घेऊन मला प्रॉमिस लँड मध्ये, म्हणजे वचनदत्त देशामध्ये याला घेऊन जायचं आहे. आणि तो थोडासा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असताना आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराचं वचन यहोशुआला प्राप्त झालं. ते वचन काय होतं? यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय. खूप छान वचन आहे, तरुणांनी विशेष पाठ केलं पाहिजे. यहोशुआचं पुस्तक ज्याचा 1 अध्याय 7 आणि 8 वचन पाठ केलं पाहिजे तरुणांनी. मात्र तू खंबीर हो, हिम्मत धर, आणि माझा
सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवीकडे डावीकडे वळू नको. म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. काय लिहिले? जाशील तिकडे तू यशस्वी होशील. आमेन आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी असू दे. डावी उजवीकडे वळू नको. तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. कुठं जाशील? पूर्वेला जा, पश्चिमेला जा, उत्तरेला, दक्षिणेला, कुठेही जा, देव तुला यशस्वी करेल. आमेन हालेलुया हालेलुया. कुठेही जा, तर देव तुझ्या बरोबर आहे, तर देव तुला यशस्वी करणारच करणार आहे. उदाहरण तुम्हाला बायबल मधलं मी सांगतो. जेव्हा अब्राहम आणि लोट संगती चालले, त्यांच्या गुराख्यात भांडणं झाली, विभक्त होण्याची वेळ आली. अब्राहम म्हणला युअर चॉईस, तुझी निवड आहे, तू निवड. कुणाला? लोटाला म्हणाला. लोटाने काय पाहिलं? सदोम गमोरा सारखा एरिया पाहिला, तळवंटीचा एरिया. अरे वा, तिथे हिरवळ आहे, चांगला आहे, सगळं चांगलं, चॉईस. आणि मग अब्रामाच्या वाट्याला काय राहील? जेव्हा त्याने चांगलं लोटाने निवडून घेतलं, आता चांगलं म्हणल्यानंतर अब्रामाच्या वाट्याला वाईट आलं. लक्षात ठेवा, सगळं वाळवंटच, त्या वाळ्यात काहीच नाही. पण अब्राम त्या वाळवंटात चालत राहिला आणि परमेश्वराने त्याला यशस्वी वाळवंटामध्ये यशस्वी. सदोमा गमोराच्या शेजारी राहून सुद्धा लोट त्रासामध्ये आला. त्याने जे निवडलं तो गुलाम झाला, त्याला राजा लोकांनी गुलाम बनवलं. आणि अब्राहम वाळवंटात असताना सुद्धा, वाळवंटात काही नव्हतं अशा ठिकाणी असताना सुद्धा परमेश्वराने त्याला यशस्वी. सांगायचं हे आहे मला तुम्हाला, देव म्हणतो तू जाशील तिथं मी तुला यशस्वी करेन. तू वाळवंटात जा, नाहीतर जंगलात जा, नाहीतर कुठेही जा, तिथं काही जरी आशा नसेल, पण मी तुला यशस्वी करणारा परमेश्वर आहे, कारण मी स्वतःच यशस्वी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही असा विचार करत असेल चांगलं असेल तर आम्ही यशस्वी होऊ, असं काही नसतं. यशस्वी लोकांच्या कथा गाथा किंवा गोष्टी तुम्ही ऐका, देव त्यांना शून्यातून वर करतो. जे शून्यातून वर गेले त्यांना देवाने यशस्वी केलेलं आहे. आणि तेव्हा आम्ही काही नसताना आम्हाला परमेश्वराने दिलं, आम्ही यशस्वी झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर हा यशस्वी करणारा परमेश्वर आहे. पुढे काय लिहिले वचनामध्ये? 8वं वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. तुझ्या मुखी सदैव असू दे. पुढं त्यात जे काही लिहिले आहे, त्यात जे काही लिहिलेलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. ते तू काळजीपूर्वक पाळ. आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. आमेन. मार्च संपलेला आहे, एप्रिल सुरू होणार. मेच्या 7 तारखेला आपल्या चर्चा वर्धापन. तिसरा संडे, पहिला संडे 3 तारखेला येतो. मी तरुण मुलांना, या लहान लेकरांना एक चॅलेंज देणार आहे. आजपासून चॅलेंज. स्तोत्र संहिता 119 अध्याय जो पाठ करेल 3 तारखेला त्याने सांगायचे ते उभा राहू. 7 तारखेला त्याला 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल. 1000 रुपीज. किती? एक. आणि जे सेवक येणार आहे, चांगला सेवक बोलवलाय मी यावेळेस, खूप चांगला वचनामधला सेवक आहे, त्या सेवकाच्या द्वारे 1000चं बक्षीस. मुलगा असो, तरुण लेकरू असो, मुलं असो, कुणी असो, 119 स्तोत्र त्यांनी पाठ केलं पाहिजे. आणि जेव्हा तो बोलणार आहे, कुणी असो, तो जेव्हा बोलणार आहे तेव्हा मंडळी बायबल हातात घेऊन थांबणार. आपण पाहणार आहोत बोलत आहे. 119 स्तोत्रामध्ये 176 वचन आहे. किती वचन आहे? चॅलेंज जबरदस्त आहे. 176 वचन आहे. 119 स्तोत्रामध्ये 176 वचन आहे. अजून तुम्हाला पुढे सांगतो, आजपासून उद्यापासून स्टार्ट जर केलं, दिवसाला जर दररोज 5 वचनं पाठ केली तुम्ही, तर तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकता. तुम्ही काय करू शकता? आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो, 1000 रुपये द्या सोडून. आता पालकीनबाईंनी वचन वाचलंय,
हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी असू दे. तुम्ही आनंदाने जर ती वचनं पाठ केली तर आमच्याकडून मंडळीकडून बक्षीस 1000 रुपये तर मिळेलच मिळेल, पण स्वर्गातला देव तुम्हाला यशस्वी माझ्यावरच नाही तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. ती वचनं जर तुमच्या मुखात असतील तर स्वर्गातला देव तुम्हाला यशस्वी करेल, स्वर्गातला देव तुम्हाला सुखी करेल. कारण तुमच्या मुखामध्ये देवाचं वचन आहे. तुम्ही चॅलेंज स्वीकारा की पळसे भाऊ आम्ही तयार आहे, आम्हाला नाव दे. आणि किती तारखेला? 3ला पहिला संडे आहे, मेचा 3ला पहिला संडे आहे. आम्हाला आदल्या वेळेस सांगायचं पळसाहेब आम्ही तयार आहोत. आणि 3 तारखेला ही राहणार आहे कोण बोलतं, आणि 7 तारखेला त्याला गिफ्ट मिळेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी असो. तू जाशील तिकडे सुखी होशील, 1000 रुपये पाशील सुखी होशील, आणि आनंद वाटेल, आहे की नाही? आणि तू यशस्वी होशील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा मिळेल ना, मी तुम्हाला सांगतो, पहिलं बाजारात जा, 1000 रुपये खर्च करू नका, मस्त त्याचे फ्रेम बनवा आणि घरात लावा. येणाऱ्या जाण्याचे हे काय प्रकार आहे? 119 रुपये पाठी, 1000 रुपये खर्चून जातील. फ्रेम बनवा, घरात लावा. नेहमी फ्रेम पाहिल्यानंतर, नोटा पाहिल्यानंतर आठवणीत राहिलं पाहिजे. स्वतः 119 पाठ केलं, 176 वचन पाठ केले. मंडळीकडून, चर्चकडून मला मिळालेलं पारितोषिक आहे. पैसे खर्च करू नका, पैशाचा असं करा, उपयोग करा, चांगला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यशस्वी जीवन हे परमेश्वरापासून. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी तुला यश देणारा परमेश्वर आहे, मी तुला सुखीत ठेवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्या राजाचं आज आम्ही झावळेच्या रविवारी खूप आनंदाने ओरडून ओरडून स्वागत करतो, तो राजा न्यायी राजा आहे. तो राजा साधा सुद्धा नसून तो यशस्वी राजा आहे. आमेन, आमेन, हालेलुया. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचे, अशा राजाचे आम्ही जीवनामध्ये नेहमी स्वागत करतो, जो नेहमी यशस्वी आहे. पुढे आपण जर जकर्याच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनात जर वाचलं तर तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे. कसा आहे तो? तो राजा लीन आहे, तो राजा नम्र आहे. ऐका का, त्यातून बाहेर निघा, पुढे जाऊया. तो राजा लीन आहे, तो राजा नम्र आहे. या जगामध्ये ख्रिस्तासारखं कुणीच नम्र नाही. हालेलुया. जुन्या करारात मोशे नम्र होता आणि नवीन करारामध्ये ख्रिस्त येशू हा अत्यंत नम्र. प्रियांनो, यशस्वी होण्याचं रहस्य जर तुम्हाला काय सांगायचं असेल तर ते हेच आहे, आयुष्यामध्ये नम्र हो. थोडं मिळालं की माणूस असं होतो. ख्रिस्तामध्ये सांगतो मी नम्र झालो पाहिजे. तो पहा, राजांचा राजा आहे, स्वर्गातून खाली उतरला. आता त्या काळामध्ये राजा लोक कशावर बसायचे बरं? हा, प्रवासाला कशावर बसायचे? घोड्यांवर बसायचे, आहे की नाही? आकाशावर फिरायचे. हा राजा कशावर आहे? बघा, विचार करा. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्गामध्ये दरार आहे, पृथ्वीवर दरार आहे. त्याच्या नावामध्ये आज सगळं काही मिळतं. तो राजा गाढवावर, गाढवाच्या शिंगरावर बसून आहे. त्यावर चिन्ह आहे की तो अत्यंत नम्र आहे. त्याने डिमांड नाही केली की मी चाललोय खाली, रथ तयार ठेवा. ख्रिस्तासारखं सिंपल या जगात कोणीच नाही. एकदम साधा व्यक्ती. आमचं उलट झालंय. आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा साधे होतो, फटके होतो. आता आम्ही ब्रँडेड. आम्हाला कसं पाहिजे? हे ब्रँड काय? ब्रँडेड म्हणजे तो ब्रँडेड झालेला आहे. सर विचार करा, तो साधा राहत नाही. ख्रिस्त स्वर्ग सोडून आला, सिंहासन सोडून आला, वैभव सोडून आला. तो अत्यंत सिंपल झाला, एकदम सिंपल. आज ख्रिस्ती लोकांना सिंपल राहावं असं वाटत नाही. आज ख्रिस्ती
नुसते लोकांना लक्झरी राहायचं. त्याने सगळं सोडलं, तो अत्यंत नम्र झाला. तुम्ही विचार करा, येशू ख्रिस्ताचं जर चरित्र जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करा. प्रेम करण्यासारखा येशू आहे. आमेन, आमेन. तो अत्यंत नम्र आहे, अत्यंत साधा आहे. त्याचा जन्म सुद्धा आम्ही पाहतो कुठं झाला, त्याला उतार शाळेत सुद्धा जागा मिळाली नाही. ठीक आहे म्हणलं, जिथं जागा मिळाली तिथं बसणार, ऐक नाही. जसं आम्ही जसं मिळेल तसं राहायचं, जसं मिळेल तसं खायचं, साधं जीवन जगला येशू ख्रिस्त. एकदम सिंपल जीवन जगला. आणि मी तुम्हाला सांगू का, सिंपल जीवन जगण्याला खर्च नाही बरं का. ऐकलं का मी काय बोलतो? सिंपल साधं जीवन जगायला खर्च नाहीये. ज्याला फार लक्झरी लाईफ जगायचं असतं त्याला फार मोठा मोजावा लागतो. सिंपल येशू ख्रिस्त, तो अत्यंत नम्र. प्रकटीकरणाचा पुस्तकाचा लेखक योहान जेव्हा स्वर्गामध्ये गेला आणि त्याने जे चित्र पाहिलं, त्या चित्राचं वर्णन त्याने प्रकटीकरणाच्या पुस्तकात केलं. आपण ते वाचूया, म्हणजे हा राजा कसा आहे तुम्हाला कळला पाहिजे. आमेन, हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तक ज्याचा 5वा अध्याय, त्याचा शीर्षक काय पहा. प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 5वा अध्यायाचं शीर्षक काय आहे? देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. ओके, 5वा अध्याय काढला. 5 आणि 6 वचन आपण वाचणार आहोत. आता हे त्यांनी पाहिलेलं दर्शन आहे बरं का. कुणी पाहिलं दर्शन? योहानाने पाहिलेलं दर्शन आहे, तर ते लिहिलेलं आहे. 5चं वचन. तेव्हा वडील मंडळांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. आता हा कुठं रडत आहे बरं? माझ्याकडे पहा, लक्ष देऊन ऐका. कुठं रडत आहे योहान? अरे कुठं रडत आहे? स्वर्गात रडत आहे. कुठं रडत आहे? स्वर्गात रडत आहे. आणि तो एक वडील व्यक्ती काय म्हणतो? रडू नकोस. पुढं पहा. यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला. म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. पुढं. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये व वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता एक वडील व्यक्ती म्हणतो रडू नकोस. पहा, यहूदाचा वंशाचा सिंह, तो म्हणत आहे यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे. आमेन, आमेन. ऐका बरं, कुणी जय मिळवलेला आहे? कुणी जय मिळवलेला आहे? तर यहूदा वंशाचा सिंह. सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो म्हणतो असा एक राजा आहे ज्याने जय मिळवलेला आहे. तू रडू नकोस. त्याला अधिकार आहे. त्याला काय आहे? अधिकार आहे. त्या राजाने जय मिळवलेला आहे. विचार करा, योहान रडत आहे. का रडत आहे? त्याच्या मागचं कारण पण येत आहे. त्याच वेळेस एक व्यक्ती म्हणत आहे की रडू नकोस, कारण एक यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ज्याने जय मिळवलेला आहे. आणि मग योहान, ऐका बरं का, आता मी पुढे बोलत आहे ते फार महत्वाचं बोलत आहे. आणि मग योहान लक्ष देऊन पाहत आहे. आता मी सिंह पाहिल, आता राजा मी पाहणार आहे. आणि असं पाहणार, असं तो डोक्यामध्ये विचार चालले की हा वडील व्यक्ती म्हणत आहे की मी काय पाहणार आहे? राजा पाहणार आहे ज्याने जय मिळवलेला आहे. डोक्यामध्ये विचार चालू होता. राजा कसा असतो? राजाचं वैभव काय असतं? राजा कसा दिसतो?
राजाला तुम्ही सगळ्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांनी पाहिलेले आहे. तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही चित्रामध्ये पाहिलं असेल किंवा तुमच्या डोळ्यासमोर कल्पना असेल राजा कसा पाहिला. पुढच्याच वचनामध्ये असं लिहिलंय, तेव्हा राजासनाबरोबर 4 पाण्याच्या मध्ये व वडील मंडळांच्या मध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. वरच्या वचनात असं लिहिलंय एक सिंह तू पाहशील, आणि खालच्या वचनामध्ये लिहिलंय त्याने काय पाहिलं? सिंह पाहिला का कोकरा पाहिला? कोकरा पाहिला. योहान म्हणतो मी राजाला पाहिल, सिंहाला पाहिल, जो राजांचा राजा आहे, जो अधिकारयुक्त आहे त्याला मी पाहिल. असा विचार करत असतानाच तो म्हणतो की मी वडील लोकांमध्ये कोकरा पाहिला. तुम्ही जरा विचार केला पाहिजे, देवाने योहानाला हे काय दाखवलं? सिंह दाखवला पाहिजे का नाही? वडील व्यक्ती म्हणाला का नाही? कुठला? यहूदांचा सिंह दाखवला पाहिजे का नाही? योहानाने काय पाहिलं? काय पाहिलं? कोकरा. का दाखवलं योहानाला असं माहिती? कोकरा हा लिंग आणि सौम्य. कोकरा हा प्राणी लीन आणि सौम्य आहे. कोकरा हा प्राणी लीन आणि सौम्य आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी पुढची लाईन म्हणतो, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही लीन आणि सौम्य व्हाल ना तेव्हाच तुम्ही राजासारखे जगणार आहात. कळलं की मी काय म्हणतो? लीन नम्रता तुम्हाला राजा बनवते. लीन नम्रता तुम्हाला उंच बनवते. तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये घमंडखोर आणि अहंकाराने भरलेला असाल, तुम्हाला लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही. पण जेव्हा तुम्ही लीन आणि नम्र कोकऱ्यासारखे बनाल, तसा स्वर्गात सुद्धा त्या राजाचा दरार आहे, पृथ्वीवर सुद्धा आहे, अधोलोकात सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये लीन आणि नम्र बनाल त्याच वेळेस देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया. ज्या येशूला ज्या पित्याने उंच केलं तोच पिता तुम्हाला उंच करेल. परंतु आम्ही त्या कोकऱ्यासारखं लीन आणि नम्र झालो. अहंकार मुळीच नसा, गर्व मुळीच नसा, मीपणा मुळीच नसा. आपण स्वतःला शून्य केलं पाहिजे. बरे परमेश्वराने तुम्हाला भरपूर दिलं, पण तुम्ही स्वतःला शून्य केलं पाहिजे. त्या कोकऱ्यासारखं योहानाने तो कोकरा पाहिला, आणि योहाना लिहून ठेवतो की मी कोकरा पाहिला गेलो सिंह, पाहिला कोकरा. नम्र आणि लीन व्यक्तीचं महान राजांचा राजा होऊ शकतो. तुम्हाला मोठं व्हायचंय का? जीवनामध्ये मोठं व्हायचंय का? व्हायचं असेल तर तुम्ही नम्र आणि लीन असलं पाहिजे. तुम्हाला खूप ज्ञान असेल, तुम्ही नम्र झालं पाहिजे. तुमच्याकडे संपत्ती असेल, तुम्ही नम्र झालं पाहिजे. तुमच्याकडे कुठलं टॅलेंट असेल तरी तुम्ही नम्र असलं पाहिजे. त्याच्यावर कुठल्या प्रकारची घमेंड आम्ही करू नये. जेव्हा आम्ही कोकऱ्यासारखं लीन आणि नम्र होऊ, आम्ही सुद्धा वैभवामध्ये आम्हाला देव आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमचा प्रॉब्लेम उलटा आहे. आमचा प्रॉब्लेम काय? मनुष्याचा स्वभाव हा आहे, तो लगेच अहंकाराने गर्वाने भरला जातो. थोडं काही यायला लागलं, थोडं काही मिळालं, इतकं म्हणतो माझ्यासारखं कोणच नाही. माझ्यासारखं कोणीच नाही, म्हणजे सगळ्यालाच तो असं कमी लेखायला, तुच्छ लेखायला. ख्रिस्त तसा नाही, येशू तसा नाही. येशूचे चरित्र तुम्ही वाचा, पहा. तो कोकरा झाला. काय झाला तो? असं म्हणतात गरीब गाय होऊन आपण जगलं पाहिजे. म्हणतात का लोक, गरीब गाय होऊन राहा, मुंगी बनवून मुंगी बनवून साखर खा. आता मुंगीला काय किंमत आहे? मुंगी बरोबर साखर खातो आणि आम्हाला विकत आणावं लागते. आपण गरीब आहे, आपण फुगीर आहे, मेरे पास माल आहे पाहिजे, जा मला मग तिकडे. मुंगीला पैसे भरावं लागत नाही. ती म्हणते मुंगी बनवून आपण साखर खायची. लहान होऊन तुम्ही मोठा घास खा, नम्र व्हा, लीन व्हा, शून्य व्हा. पण आपल्याला लय आपण त्यामुळेच मिळलो, आपण मोठ्यापणातच मिळलो. काही लोक मोठ्यापणातच मिळलो, काही दाखवण्यात मिळले, काही नुसतं नाही. स्वतःला नम्र केलं. अहो, जो स्वर्गातून खाली आला आणि पुन्हा स्वर्गामध्ये गेला, त्याने हे लोकांना शिकवलं, मी इतका नम्र आहे, तुम्ही नम्र बना. आम्ही खालचेच आहे. आता वरती जातोय का नाही अजून काही लोकांची गॅरंटी नाहीये. स्वर्गात जातोय का नाही आहे का गॅरंटी?
स्वर्गात जातोय ही गॅरंटी नाही, तरी आम्हाला इतका गव्हर्नमेंट आहे, आम्हाला इतका मीपणा आहे. बोलताना त्याच्या तोंडातून दिसून येतो तो मीपणा, गव्हर्नमेंट. माझ्यासारखा कुणीच नाही होत. लोकांना तुच्छतेने बोलतो, कधीच कुणाला तुच्छ नाही कुणाला. कोण कधी मोठा होईल, कोण कुणाला देव मोठा करेल, कोण देवाला पुन्हा कुणाला आशीर्वादित करेल. जो छोटा आहे तो मोठा होईल सांगता येत नाही. देवाची कृपा कुणावर कधी होईल सांगता येत नाही. आम्ही स्वतःवर नम्र आहे. तो महान राजांचा राजा नम्र आहे, तो लीन आहे असं सांगितलं. तो गाढवाच्या शिंगरावर आला. आम्ही सुद्धा विचार केला कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला आहे की नाही. आमचं वेगळं आहे. हे छोट्या छोट्या गोष्टीतूनच माणूस कळला जातो. बघ मी काय म्हणतो, या छोट्या छोट्या गोष्टीतून माणूस कळला जातो. कसं आहे, ख्रिस्तासारखं नम्र होणं अत्यंत गरजेचं. प्रेज द लॉर्ड. आज मी बोललो जकर्या 9:9 जी भविष्यवाणी पूर्ण झाली. तो महान राजा कसा होता, तो यरूशलेममध्ये आला. त्या राजामधल्या काय काय गोष्टी आपण पाहिल्या. तो राजा होता, तो राजा आहे आणि तो काय राजा आहे. त्याच्यामध्ये ते क्वालिटीज आहेत, त्याच्यामध्ये ते गुण आहेत. तो पिढ्यानपिढ्या राहणारा राजा आहे. सेकंड, तो न्यायी आहे. कसा आहे तो? न्याय करणार आहे. लक्षात ठेवा, कुणावर अन्याय होऊ देणार नाही. गरीबातल्या गरीबावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही कधीच. कोणा पाळत साहेब मला लय चिडवतात, मला लय हे करतात. लक्षात ठेवा, ज्याचं फळ त्याला मिळणार. परमेश्वर महान राजा येतो. तुम्हाला कुणी जर फसवलं असेल ना, त्याला सुट्टी नाही. कारण देव हिशोब घेतो. माझ्या पोराला या तारखेला फसवलं, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. अहो, अनाथ विधवावर सुद्धा तो अन्याय होऊ देत नाही. तुमच्यावर अन्याय होऊ देईल का? तुम्ही देवाच्या घरातली लेकर आहे. आमेन, आमेन, हालेलुया. हे का नाही? पेत्राला तुरुंगात टाकलं. कुठल्या राजाने टाकलं बरं सांगा बरं? पेत्र तुरुंगात गेला का? प्रेक्षितांच्या कृत्यांमध्ये कुठल्या राजाने टाकलं? उचललं तर आतमध्ये टाकलं. बळच पेत्राला तुरुंगात टाकलं. तर पेत्रा अभिषिक्त होता. पेत्रा हा खडक होता मंडळीचा. पेत्रावर मंडळी रचली येशूने. मग पेत्र हा येशूचा लाडका होता, त्याला अधिकार दिला होता. आणि हेरोदाने उचललं तर तुरुंगात टाकलं. तुम्हाला माहित आहे का हेरोद कसा मेला? हेरोद कसा मेला माहिती तुम्हाला? तुम्ही वाचलं प्रेक्षकांच्या पुस्तकामध्ये हेरोद कसा मेला? नाही वाचलं? हेरोदामध्ये किडे पडले, किडे पडून मेला. काय पडून मेला? काय पडून मेला? किडे पडून मेला. किडे पडून. राजा किडे पडून मेला. तुम्ही जाऊन शास्त्र वाचा. वाचलेले जो बोलतो ते का किडे पडून मेला? देव म्हणाला, अरे वा, तुरुंगात टाकतो. माझ्या सेवकाला, माझ्या लाडक्या शिष्याला तू तुरुंगात टाकतो. तो राजा झाला म्हणून राजा अधिकाराचा चुकीचा वापर करतो. तुला त्याच्या अंगामध्ये किडे पडले, जिवंतपणे किडे पडले. हा देव नाही. काय आहे देव? ऐकतात का? हा, देव हा न्यायी परमेश्वर. आणि एक तुम्हाला मी सांगतो, सेवक चुकला तो त्याच्या कर्माच्या फळात भोगेल. देव त्याचा ते न्याय करेल. मंडळीने कधीच न्याय करायचा नाही. पालकाचा, सेवकाचा कधीच न्याय करायचा नाही, कारण देवाला ते कधीच आवडत नाही. समजत आहे का? कुठलाही सेवक असतो, XYZ, देव बघून. प्रेज द लॉर्ड. देव हा न्यायी परमेश्वर आहे. जो राजा आहे तो न्यायी आहे. दुसरी गोष्ट, तो यशस्वी राजा आहे. काय आहे तो? हा, यश त्याच्याकडे आहे. थर्ड, मी काय बोलतो, तो अत्यंत नम्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तो नम्र आहे. आणि तो आम्हाला म्हणतो तुम्ही सदैव नम्र राहावं. जर तुम्ही घरी जा, विषय वाढेल. फिलिप्पीकराच्या पत्राचा 2रा अध्याय, आणि ज्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचं वर्णन पौराणिक केले, तो कसा आहे. फिलिप्पीकराचं पत्र ज्याचा 2रा अध्याय आणि 5 ते 9 वचन घरी जाऊन वाचा. येशू ख्रिस्ताचं वर्णन केलेलं आहे. तो अत्यंत लीन आणि नम्र आहे. प्रेज द लॉर्ड. तो कसा आहे? अत्यंत लीन आणि नम्र असा आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आवड्याच्या रविवारचा हा राजा, त्याच्याविषयी आज मी बोललो.
येणाऱ्या गुड फ्रायडेला ह्याच राजाला वधस्तंभावर टाकण्यात आलं. तो आमच्यासाठी मारला गेला. जाता जाता सुद्धा क्षमा करून गेला. याचं मोठेपण किती या राजाचं पहा. त्याने सर्वांना क्षमा केली आणि त्या क्षमेमुळे आज आम्ही जीवन जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.